वृषाली महिला सामाजिक संस्था आणि वृषाली मंचमध्ये आपलं सर्वांचं स्वागत होत आहे। आज आम्ही शिरगाव गावामध्ये आलो आहे। शहापूर पासून खूपच जवळ आहे आणि सार्वजनिक नवरात्र उत्सव शिरगाव मधल्या ग्रामस्थ मंडळांनी आयोजित केलेला आहे। पण त्या मंडळांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यात महिलांनी आम्हाला खूप छान पद्धतीने प्रतिसाद दिला आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाचा आनंदही खूप घेतला। हाच कार्यक्रम तुम्हाला आनंद कसा घेतला ह्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाहायला मिळेल। नवरात्र म्हटलं तर महिलांचा आवडता सण आहे। खरं तर नवरात्रीला भोंडला खेळला जातो, म्हणजे भोंडल्यामध्ये पारंपरिक खेळ होते की जे मंगळागौरीमध्ये आता खेळले जातात, पण आपली संस्कृती लोप पावत चालली आहे। हे मराठी खेळ आता आपल्याला खेळायला मिळत नाहीत। आज आमच्या ह्या म्हणजे शिरगावमध्ये बघितलं तर वयस्कर महिला होत्या, त्यांना ते खेळ आठवतात, पण आज नवीन पिढीला खरंच माहिती नाहीयेत। पण ते खेळ आज त्या आजींनी काकींनी आमच्या जोडीला खेळले, त्यांनी त्या खेळाचा आनंद पण घेतला, त्यांना त्या जुन्या आठवणी जागृत झाल्या। तसंच आज जो कार्यक्रम घेतला त्याच्या परिसराला लागूनच त्या ग्राउंड मध्येच शाळा पण आहेत। आज शाळेतल्या मुलांनी पण तो कार्यक्रम बघितला आणि नाही होत त्यांना तो आनंद मावेना गगनामध्ये, तर त्यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेतला आणि कार्यक्रमामध्ये छान पद्धतीने सगळ्यांनी आनंद घेतलाय। तोच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायलाही मिळणार आहे आणि कसा आनंद घेतलाय तो आज ह्या प्रतिक्रिया आज ह्या महिलांकडूनच आपण जाणून घेऊया। नवरात्रमध्ये जे आता कार्यक्रम होतात त्यात एक आगळा वेगळा कार्यक्रम असा आम्हाला पण आनंददायक असा वाटला, कारण जास्त करून स्त्री पुढे येतच नाही। आता जी पुढे बोलत असते नेहमी ती पुढे यायचा पुढाकार करते, पण सगळ्याच येतात असं नाही। त्याच्यामुळे एक वेगळा प्रतिसाद सगळ्यांनी दिला आणि सगळ्या आनंदाने याच्यात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद। आणि कार्यक्रमाचं एक आनंद लुटला, जुन्या परंपरा त्याच्यातून चालीरीती आपल्या ज्या जुन्या गोष्टीला एक त्याच्यातून चालना मिळाली। आता जुन्या गोष्टींमध्ये म्हणजे आपले जे कार्यक्रम पहिले पण हे व्हायचे, गौरी गणपती वगैरे ह्या सणांना जास्त करून होत होते, पण त्याच्यातून व्यायाम होत होता, आपल्या शरीराच्या काही हालचाली सगळ्या त्याच्यामध्ये म्हणजे चांगला प्रतिसाद होता त्याच्यात। पण आज पण ते जुन्या परंपरा आठवल्या आणि जुना आनंद तो लुटायला खूप सगळ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला। धन्यवाद। वृषाली मंच आल्या, त्यांनी उत्तम आपले कार्यक्रम दाखवले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि कार्यक्रम खूप सुंदर झाला। तुम्ही आलात आणि आम्हाला खरंच आज खूप म्हणजे खूप आनंद झालाय की नवरात्रमध्ये गेली 17 वर्ष पूर्ण झाली, पण ह्या नवरात्रमध्ये 10 वर्षापूर्वीपासून मी बघतेय का आगळे वेगळे बरेचसे खेळ होतात, पण हा खेळ कधी खेळला नव्हता आणि खरंच जुनी परंपरा ही आम्हाला आज अनुभवायला मिळाली, कारण की आम्ही जुनी खेळ कधी बघितले नव्हते, ते आज आम्हाला बघायला मिळाले आणि खरंच खूप आनंद झाला। हे खेळ खेळताना खूप आनंद पण झाला आणि आम्ही कधी म्हणजे नऊवारी तर नेहमी घालतोच आम्ही अशा कार्यक्रमांना, पण आज नऊवारी घालून खरंच खूप छान आणि खेळ खेळताना पण खूप आनंद वाटला। खूप छान वाटला हा खेळ खेळून आणि तुम्ही आल्याबद्दल तुमचे धन्यवाद। आणि सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग। पैठणीचा घोळ ग, कपाळी कुंकू लाल ग, पैठणीचा घोळ ग, कपाळी कुंकू
खेळती चंद्राची कोर. आपण दोघी मैत्रिणी आट्टीच्या साड्या नेसू पट्टीच्या. ढगातून पडल्या मघाग दोघींची फुगडी बघाग. होन बाई होन रानुमाळी होन, माझ्या संग फुगडी खेळतेस आहेस तरी कोण. समुद्राची वाळू चाळणीने चाळू, आम्ही दोघी मैत्रिणी गंजीफा खेळू. आपण दोघी मैत्रिणी गळा घालू मिठी, कडकीनी मोडू जशी खोबऱ्याची वाटी. फुगडी फुलते चवरी डुलते, पाठीवरली वेणी जशी नागिण डुलते. फुगडी खेळू दण्णा रुपये मोजू खण्णा रुपयाची सुपली. जाऊ माझी धाकली पान खायला शिकली, पानाचा देठ ग माझ्या फुगडीची आईट ग. आता तुमचं वय भरपूर असेल ना? पन्नासच्या पुढे आहे, पण त्या फुगडी छान खेळत होत्या आणि आमच्या तरुण महिला खाली बसल्या. मी तर याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. हा कोण छान फुगडी खेळत होतं? हा तू पण ना. बघा कसं आहे, हे जुने खेळ आहेत आणि खरंच आज शाळेतल्या मुलांना पण माहिती झालं की आमची आई काकी आजी काय असेल तर फुगडी छान खेळत होती. खरंच तिच्यासाठी एकदा कडकडून जोरात टाळ्या वाजवा. आणि बसलेल्यांनी पण सहभाग घेतला असता तर तुमच्यासाठी पण टाळ्या चांगल्या वाजल्या असत्या. अजूनही वेळ गेली नाही, बसल्यात त्यांनी याच्यात सहभागी व्हा. हा आनंद घ्यायचाय, का घ्यायचाय? आयुष्य किती दिवसाचं आहे हो. हा आज आहे तर उद्या नसतं, उद्या आहे तर परवा नसतं. पण जो वेळ जो क्षण असतो त्याच्यात आनंद घ्यायचा आहे.
घागर घुमू दे रामा पावा वाजू दे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे आली गवर पावणी आली तशी येऊ दे आली गवर पावणी आली तशी येऊ दे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे ठेवा ग पाण्याचा हंडा कवर माझे नाव दे ठेवा ग पाण्याचा हंडा कवर माझे नाव दे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे रांधू ग साळे डाळे गवर माझी जेवू दे रांधू ग साळे डाळे गवर माझी जेवू दे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे कोण्या देशाचा भावर त्यांच्या लेकींचा आता खेळतो का आपण? आताच्या मुलींना फिंगा तरी माहितीये का? पण तुम्ही आता आम्हाला फिंगा खेळू दाखवाल? हा ठीक आहे. आता आपल्याला आयजींचा फिंगा बघायचा. पिंगा
घरात आहेत नाही असं आपण म्हणणार नाही, पण प्रेमही तेवढ्याच करतात का, भांडल्या तरी प्रेम पण तेवढ्याच करतात. म्हणून आपण आता एक खेळ घेणार आहे. आपल्या मंगळवारावर म्हणजे खेळच आहेत वेगवेगळे, पण तुम्ही सगळ्यांनी मस्तपैकी मनापासून खेळलात की नाही? कसं वाटत होतं तुम्हाला? मस्त एकदम मजा आली? कसे खेळ होते? छान. अजून खेळायचे? काय वाटतं तुम्हाला? खेळ खेळत होतं काय छान वाटतं. असे खेळ खेळले? पण आईकडे खेळली असेल, कोणाकडे खेळली असेल, बघितली असेल, मजा येते का आपल्याला? मग अजून पुढचे खेळ खेळायचे? पुढचे खेळ She
आगीन गाडीला गुल्लोबा गुल्लोबा टोपीवाल्याचा गुल्लोब आगीन गाडी आमच्याची आमच्याची मुंबई निघाली पारशाची 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 आगीन गाडीचा काटा काटा पायात रुजला काटा आगीन गाडीचा काटा काटा पायात रुजला काटा सासूबाई पुण्याची तारीख तारीख रंगा निघाल्या बारीक 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 आगीन गाडीला गुल्लोब गुल्लोब टोपीवाल्याचा गुल्लोब 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 आगीन गाडी आमच्याची आमच्याची मुंबई निघाली पारशाची 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 आगीन गाडीचा काटा काटा पायात रुजला काटा प्रश्न असा आहे की आज जुन्या पिढीतली जी मंडळी आहे त्यांना हे खेळ माहीत असते, बरोबर आहे. पूर्वी आपण घटस्थापना व्हायची कुलदेवतेचं आणि हे सगळं आपला गणपती असेल, शिमगा असेल किंवा नवरात्र असेल, नवरात्रीत भोंडला, गणपतीत मंगळागौर, म्हणजे सर्व मायारवाशीन असतील त्या सर्व सासू सुना एकत्र येऊन खेळ खेळायचे. हे आपले खेळ गेले मुंबईवर. आता ते हायटेक झाले, आपली संस्कृती बदलली. हा गरबा ही आपली संस्कृती आहे का? नाही, गरबा हा गुजराती. पण आज काय झालं, आपण देवी बसवायला लागलो आणि गरबा खेळायला लागलो. म्हणजे आज जर संपूर्ण महाराष्ट्रात गेलं तर आपण गुजरातमध्ये असतो, महाराष्ट्रामध्ये आहोत, हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि आपल्या ह्या पिढीला
भोंडला काय ते माहित नाही, मंगळागौर काय माहित नाही. जुन्या पिढीतल्या सगळ्या महिलांना गाणी तोंडपाठ आहे. तीच गाणी ऑडिओ रेकॉर्ड केली गेली आणि त्याच गाण्यांवर मुंबईच्या महिला असतात. आणि मग आपली संस्था आहे, आपण काही कार्यक्रम करत नाही. आता तुम्ही सगळे महिला बचत गटात असतील आहेत, बरोबर आहे. आज मॅडमची संस्था आहे ती अंबरजेपासून कसाऱ्यापर्यंत काम करते. 10,000 महिलांचं फाउंडेशन. आपल्या इकडे बघता लेनाड, शेंद्रूर, नांदवड, दैवली आमची आणि मग बाकीची तिकडे गाव आहे. आपल्याकडून महिला गटांकडून आपल्याकडे महिलांचं सेवा शुल्क घेतलं, बरोबर आहे. मार्गदर्शन करताना सेवा शुल्क घेतले. आपली संस्था आहे मोफत मार्गदर्शन करते. 1 रुपया आहे सेवा शुल्क न घेता महिलांना मोफत मार्गदर्शन करते. 10,000 महिलांचं फाउंडेशन घ्या जगात. आणि मग ती संस्था जेव्हा उभी केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपले हे ग्रामीण परंपरेतले खेळ संपलेले आहेत. त्यासाठी ही मंगळागौर आपण एक चांगल्या ढंगात आपण हे काय कोरिओग्राफ करतो आणि याच्यातून ती अर्धी तासाची व्हिडिओ होईल. त्याचा सिलेक्टिव्ह पार्ट आपण त्या व्हिडिओमध्ये जाऊ. आणि मग त्या मंगळागौर जर तुम्ही पाहिला, आज तरुण पिढीतल्या इथं महिला आहे, तुम्ही वृषाली मंच चॅनल हा महिलांचा चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा, तुम्हाला लिंक येत आहे, त्यावर बघा. आज तर तुमच्याच गावातली एक मुलगी आहे, इस्रो मध्ये काहीतरी तिचं सिलेक्शन झालं, बरोबर आहे. पण ह्या महिलांनी मांडायला पाहिजेत ना. मग आपलं चॅनल आहे. आज या असेच मुली असतील, कोणी पुरुष असतील, कोणी नोकरदार असेल, कोणी महिला असेल, चांगलं करत असेल तर आपण त्यांची रेकॉर्डिंग करून ती पाठवली तर आपल्या महिला चॅनलवर ते दाखवतो. आपलं चॅनलचं रेंज पण भरपूर आहे, बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाहिलं जातंय. आज तुमच्या इथल्या जगदीश मडके असतील किंवा मनोहर मडके असतील सर आमच्या कार्यक्रम उपक्रमात सतत असतात. तर आम्ही पण तावडेनगरमध्ये राहतो. ते सांगा कल्याणला चला तिकडे खूप, पण आम्ही काय ते पैशासाठी हे खेळ खेळत नाही. हे आपल्या शहापूरमध्ये संस्थेच्या माध्यमातून करतो. आमचा जाण्या येण्याचा काय खर्च असेल, एडिटिंग करतात ते पोरांचा खर्च असेल एवढं, बाकी आम्ही आमच्या संस्थेचं जसं असेल तसं कार्यक्रम करतो. आज जर तुम्ही वृषाली मंच कार्यक्रम पाहिले या मंगळागौर तर हायटेक झाले. म्हणजे आपण एवढ्या आगरी समाजातल्या महिलांना खूप आहे. आज तुमच्याकडे एवढे तरुण महिला असतील, तरुण आहे, इकडे वयस्कर महिलांनी आनंद तो घेतला, कारण त्या पिढीतल्या ते खेळात. म्हणून आपली संस्था आहे. आपण विधवा महिलांचे प्रोग्राम राबवतो. म्हणजे विधवा महिलांसाठी जी अनिष्ट प्रथा आहे शृंगार उतरवला जाऊ नये घेते असे कार्यक्रम करतो. आपण धवलारी महिलांचे सत्कार करतो. सगळ्यात बघा आज मोठ्या मोठ्या लोकांचा सत्कार करायचा, बरोबर आहे. आणि जी धवलारी महिला आपल्या तुमच्या गावात आहेत का माहिती, त्या पिढी संपत आली. त्या महिलांनी 3-3 दिवस आपला कार्यक्रम करतात, बरोबर का. आणि देवाला अवतन देणं पण सगळं करतात. पण ती ग्रामीण महिला असल्या तिला काही दिलं नाही दिलं तरी तिने 3 दिवस म्हणजे 3 दिवस ती सेवा करते, बरोबर आहे. आणि ब्राह्मण अर्धा तास 1 तास येतो 5-10 हजार दोन्हीकडून घेऊन जातो. आम्ही त्या धवलारी महिला दरवर्षी सत्कार करतो. त्या महिला संपत आल्यात. आम्ही यावर्षी 30 महिलांचा अक्षरशः रडत होतो. म्हणजे ही संस्था आपला अशा वेगवेगळे उपक्रम राबवते. आज आता आपण कार्यक्रम केला, तरुण आपल्या ज्या आता युट्यूबमुळे नवीन पिढी इकडे तिकडे भरकटली जाते. मग त्या परंपरेत आज बऱ्याचशा मुली आहेत ज्यांनी बहिणी परंपरा जपली, ज्यांच्या घरामध्ये परंपरा नाही जपली, अशा मुलींचा आपण सत्कार केला. आपण महिला म्हणजे मुलींना प्रमोट करतो. त्या हेतून आपण आता तसा आपला शेतकरी महिला 3 मुली झाले तरी 4था मुलगा पाहतो, बरोबर आहे. ज्याच्या घरात आपल्याला अडचण आहे, पण आम्ही आता सत्कार केले. त्याच्यात डॉक्टर होते, इंजिनियर होते, बिल्डर होते, सगळं ज्यांना एक एकच मुलगी. आज आपल्या शहापूरमध्ये पाहिलं तर 10 डॉक्टरांचे मोठे डॉक्टर म्हणजे बडिया डॉक्टर असेल, रंगे डॉक्टर असेल, आशिष पाटील असेल, त्यांना एक एकच मुलीवर त्यांनी ऑपरेशन केले ना. आपल्याला मुलगा पाहिजे असतो काही नाही. माझं नाव सुरेश पाटील आहे, मला तुमची सगळी ओळखतं. माझ्या तुकाराम पाटीलला पण ओळखतं माझ्या वडिलांना. म्हणून काही नाही, मुलगा मुली एक आपण 30 अशा एक ज्यांनी एका मुलीवर ऑपरेशन केलं अशा मोठ्या मोठ्या लोकांचा सत्कार केला. आणि ते याच्यासाठी केलं का आपल्या कुठेतरी त्याच्यातून बोध घ्या. म्हणून हे कार्यक्रम हे आपण प्रबोधनासाठी करतो. आणि ह्या कार्यक्रम काय देवीचा कार्यक्रम. आपण लग्नामध्ये कसंही नसतो, 9वारी घरून अगदी, पण हे देवीच्या अंगणात आपल्याला करायचंय. आणि बघा तुम्ही चॅनल. आणि काही महिलांचे प्रश्न असतील, मॅडमचा नंबर आहे, चॅनलच्या याच्यावर नंबर असतात. आपण महिलांचे प्रश्न जे काही असतील ते सोडवायचं काम करतो. विधवा महिलांचे प्रश्न असतील, आज आपण 10 अशा गरीब विधवा महिला आहेत ज्यांना त्यांच्या मुलींना म्हणजे आधार नाही, अशा 10 मुलींचं लग्न करणार म्हणजे या वर्षी किंवा या वर्षी आमचं चाललंय. म्हणजे गरिबांनी ज्यांना करायची म्हणजे ऐपत नाही अशा तर पुढे आपल्याकडे विधवा महिला असतील. आपण आमच्या प्रत्येक कार्यक्रमाचं विधवा महिलांच्या हस्ते होते. म्हणजे महिला दिनाचा खूप मोठा कार्यक्रम असतो. म्हणजे महिलांचे आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांचेच
ना म्हणजे आपण रेडी नाही घे तर तुमच्या शिरगावचे असतील कोण 5-10 असतील, चला तुम्ही करा, या मॅडम सगळं ते रिपेअर करतात ना. आपण बक्षीस ठेवत नाही, सगळ्यांना बक्षीस देतो, मग त्याच्यात नंबर काढत नाही. म्हणजे 20 जरी डान्स असतील तर 20. म्हणून तुम्ही वृषाली म्हणजे चॅनल पहा. आपल्या इकडे संस्था आहे, आपल्या जास्तीत जास्त महिला त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. ज्यांचे अँड्रॉइड फोन आहे त्यांनी मॅडमकडे नंबर द्यावा, मॅडमचाही नंबर घ्यावा आणि जास्तीत संस्थेचा लाभ आपणही घ्यावा. आपण सगळ्यांनी या मंडळींनी हे आज वृषाली म्हणतात, पण तुम्ही असे कार्यक्रम आयोजित करत जुन्या पिढीतल्या महिला बरोबर खेळतात, बरोबर आहे. आपण महिलांना मिळत नाही. आम्ही मागे मंगळागौर केले ते गणपतीच्या अगोदर रेकॉर्डिंग केली आणि गणपतीत आपल्या महिलांना वेळ नसतो, मग ते दाखवतो. म्हणजे आज ज्यांनी पाहिलं ना, आता जेव्हा व्हिडिओ बघते तेव्हा दुसऱ्या महिला पुढच्या वेळेस कार्यक्रम झाला की सगळ्यांना वाढते. कारण मुली तयार करून आणल्या, लहान मुलीपासून. उत्सव शिरगाव यांच्याकडून त्यांचा छोटासा असा आम्ही सन्मान करतो आहोत. सर्व सदस्यांनी कृपा करून इकडे. खरंच खूप छान कार्यक्रम झाला. सर्वांनी एकदा या ताईंसाठी आणि दादांसाठी टाळ्या वाजवाव्या. कारण या आधुनिक डॉल्बी डिजिटलच्या युगात हे आपली महाराष्ट्रातील परंपरा जपण्याचं खरं काम करतायत ते या युगामध्ये. खरंच तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण दादांचे विचार पण ऐकले. आम्ही जेव्हा दादांना भेटायला गेलो की दादांनी जवळपास अर्धा तास आमची चर्चा झाली, पण त्यावेळी दादांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं, खरंच ते मार्गदर्शन भविष्यात आयुष्यात आम्हाला खूप पुढे उपयोगी पडणार आहे. तसेच आम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजन करू, तेव्हा दादांना नक्की आमंत्रण करू. धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद. टाळ वाजवा, टाळ वाजवा. आमच्याकडे एक मायेची शाळ, प्रेमाचं आणि एक त्यांना छोटी धन्यवाद. राहा ना सगळे उभे. अरे ये ना, अरे बाबा इकडे बघा.